प्रवीण कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता या 3 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज मिळावं अशा पद्धतीची मागणी आता इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे आणि वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून तशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। असीम सरोदे आता आपल्या सोबत आहेत। सर, काय नेमकी ही मागणी काय करण्यात आलेली आहे? 3 दिवसाची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला दिलेली आहे आणि मी प्रशांत आहे, मी प्रवीण बोलतो। हो, प्रवीण बोलतो। सॉरी, थोडंसं नागासारखं। प्रशांत प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता या 3 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज मिळावं अशा पद्धतीची मागणी इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे। मात्र ही मागणी करण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आता आपल्या सोबत आहेत। सर, सीसीटीव्ही फुटेज मागितलं गेलंय, काय याच्या मागचं नेमकं कारण काय? प्रशांत कोरटकर हा अनेक महिने म्हणजे पूर्ण 1 महिनाभर फरार होता आणि त्याचे अनेकांशी वरिष्ठ लोकांशी संबंध आहेत, राजकीय हितसंबंध त्याचे फार मजबूत आहेत आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरला 3 दिवसाची जरी पोलीस कोठडी सध्या दिली असेल तरी पोलीस कोठडीमध्ये त्याला जिथे ठेवणार आहेत तिथले सीसीटीव्ही फुटेज आम्ही 3 दिवसाचे मागितलेले आहे, कारण की त्याला भेटायला कोण येतात हे आम्हाला कळलं पाहिजे। म्हणजे जे मूळ तक्रारदार आहे इंद्रजित सावंत यांच्यातर्फे आम्ही तो अर्ज दिलेला आहे। दुसरी गोष्ट की जर त्याची विशेष व्यवस्था करण्यात येत असेल तर ते सुद्धा उघड झालं पाहिजे। यासाठी 3 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस कोठडीचे मागितलेले आहे, जिथे पोलिसांची कोठडी असते तिथले मागितलेले आहे। त्याचबरोबर दुसरा अर्ज केलेला आहे की जो जुना राजवाडा पोलीस स्टेशन आहे कोल्हापूरचं, तिथे एकूण सीसीटीव्ही कुठे कुठे लावलेले आहेत, त्याचे लोकेशन्स काय आहेत आणि आतमध्ये पोलीस कोठडीच्या तिथे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत का अशी सुद्धा माहिती आम्ही मागितलेली आहे। कारण की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केवळ बाहेरच्या बाजूला पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही लावायचे असं नाही, तर आतमध्ये सुद्धा जिथे पोलीस कोठडी आहे तिथे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे असे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत। आम्हाला हे सुद्धा बघायचं आहे की पारदर्शकता जी सर्वोच्च न्यायालयाला आणायची आहे पोलीस व्यवस्थापनामध्ये त्यानुसार त्यांनी कॅमेरे लावले आहेत की नाही। पण मग काही संशय आहे का या सगळ्या संदर्भात की प्रशांत कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाऊ शकते? कारण ज्या पद्धतीने गेल्या महिनाभरापासून तो फरार होता आणि जो काही संशय किंवा सातत्याने इंद्रजित सावंत म्हणत होते की कुठली तरी एक ताकद आहे त्याला ती वाचवत आहे, त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी असं वाटतंय की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकते। प्रशांत कोरटकरची क्षमता ही पूर्णपणे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळवण्याची आहे। अशा पद्धतीचे त्याचे संपर्क आणि संबंध अनेकांशी आहेत, म्हणून हा अर्ज जो आहे तो काही प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध आहे असं समजण्याची गरज नाही, तर एकूण पारदर्शकता पोलीस व्यवस्थापनात आरोपीच्या संदर्भात आहे की नाही याची सुद्धा चाचपणी झाली पाहिजे। म्हणून आम्ही अर्ज दिलेला आहे की एक प्रकारे पोलिसांना ती माहिती जर द्यावी लागली तर नक्कीच ती पारदर्शकता आणली जाऊ शकेल आणि आरोपी असलेल्या प्रशांत कोरटकरला कोणतीही विशेष व्यवस्था आणि विशेष सोयी सवलती देणं हे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातच नाही हे सुद्धा आम्हाला याच्यातून सांगायचं। धन्यवाद सर। तर प्रशांत कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाऊ शकते असा एक संशय आहे आणि दुसरं की या संपूर्ण केसमध्ये पारदर्शकता यावी यासाठी देखील तक्रारदार इंद्रजित सावंत यांनी असीम सरोदे यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा अर्ज केलेला आहे, ज्यामधून सीसीटीव्ही फुटेज मिळावं, त्यासोबतच नेमके सीसीटीव्ही कॅमेरे कुठे कुठे बसवण्यात आलेले आहेत या संदर्भात देखील माहिती मिळावी अशा पद्धतीचा तो अर्ज आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।